नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल करजी आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय थोडा वेगळा असणार आहे। मी आतापर्यंतचे जे व्हिडिओज बनवलेले आहेत ते मोस्टली आरोग्याबद्दल आहेत। आजचा सुद्धा आरोग्याशीच रिलेटेड आहे, पण हे आहे स्पिरिच्युअल आरोग्याबद्दल। सो स्पिरिच्युअल हेल्थ हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे अचानक एक गोष्ट झाली। आज अचानकच पोस्टातून एक पार्सल आलं आणि त्या पार्सलमुळे मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला। सो हे पार्सल काय होतं माहिती आहे का? तर हे ईशा फाउंडेशन कडून आलेलं हे पार्सल आहे आणि तुम्हाला बहुतेक लोकांना माहिती असेल की ह्या पार्सल मध्ये काय आहे। तर ह्या पार्सल मध्ये आहे रुद्राक्ष। हे आहेत असे 2 रुद्राक्ष। सो हा व्हिडिओ मला मुद्दाम करावासा वाटला, कारण मी बऱ्याच लोकांना पाहिले की सद्गुरूंचे व्हिडिओ तर ते पाहतात, त्यांना माहितीही आहे बऱ्याच जणांना की रुद्राक्ष सद्गुरू महाशिवरात्री दिवशी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतात। जे कोणी त्यांच्या साईटवरती जाऊन ऑर्डर करतात त्यांना हे फ्रीली मिळतं, पण तरीही बरेच लोक ते ऑर्डर करत नाहीत। किंवा मी अशाही केसेस पाहिलेल्या आहेत माझ्याच नात्यामध्ये, ज्याने ऑर्डर केलेलं आहे पण काही दिवस वापरलं आणि मग त्यांनी काही माहिती वाचली इंटरनेटवरून किंवा कोणी काहीतरी भेटल्यावर त्यांना काही सांगितलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते काढलं आणि ते पुन्हा कधी वापरलं नाही। सो मी म्हणेन की त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली। तर मला आज काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत। रुद्राक्ष, तर रुद्राक्ष हे काय, ज्यांना माहित नाहीये त्यांना सांगावंसं वाटतं की रुद्राक्ष हे असं म्हटलं जातं की शंकर देवाचं ते अश्रू आहेत। एक दिवस शंकर देव मेडिटेशनसाठी बसलेले असतात आणि ते खूप काळ, एक दिवस नाही तर ते खूप काळासाठी बसलेले असतात। ते त्या मेडिटेशन मध्ये इतके एंग्रॉस होतात, इतके घुसतात की त्यांच्या आजूबाजूचे जे देव असतात त्यांना वाटतं की अरे शंकर देवांचं तर ब्रीदिंग सुद्धा दिसत नाही, ते श्वास घेतानाही दिसत नाहीये, ते जिवंत आहेत की नाही हा मोठा प्रश्न पडतो। पण शंकर देव जिवंत आहेत की नाही हे फक्त एका गोष्टीवरनं समजलं त्यांना, ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातून वाहलेले अश्रू, जे वाहून पृथ्वी तलावर पडले आणि ते अश्रू आपण आज म्हणतो रुद्राक्ष। ते रुद्राक्ष फॉर्म मध्ये तयार झाले, म्हणून रुद्राक्षांना शंकर देवाचे अश्रू म्हटले जातात। जर ही गोष्ट खरी असेल तर तुम्ही विचार करा ह्या रुद्राक्षमध्ये काय पॉवर असेल। ही गोष्ट डायरेक्टली देवाकडून आलेली आहे, मिळालेली आहे आपल्याला, आणि तरीही आपण जर त्याच्याबद्दल काही गैरसमज करून त्या गोष्टीला स्वतःपासून दूर ठेवत असो तर आपण किती मोठी मिस्टेक करत आहोत आपल्या आयुष्यात। तुम्हाला माहित आहे का रुद्राक्ष किती पॉवरफुल आहे? एवढासा तो बी, ते एक झाडाची बी असते, तो इतका पॉवरफुल आहे की अक्षरशः मी म्हणेन की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो। आणि हा बदल मी स्वतः माझ्या आयुष्यात अनुभवला आहे। मी खरं सांगायचं तर अक्षरशः म्हणजे नास्तिक ह्या ग्रुपमध्ये मोडणारी बाई। मला कधीही मी देवाची आराधना केली नाही, पूजा करत नव्हते किंवा रादर मी विश्वासच ठेवत नव्हते। मला नेहमी वाटायचं काय म्हणून हे लोक असं करतात, म्हणजे मला खरंच विश्वासच नव्हता आणि मी स्वतःला नास्तिक म्हणून घ्यायचे। मी देवळात गेले तरी नमस्कार न करता सुद्धा वापस यायचे, म्हणजे ती मनात कधी भावनाच आली नाही। इवन लग्नाच्या वेळेस माझा नवरा माझ्या सासऱ्यांनी अगोदरच सांगितलं होतं की ते खूप आस्तिक आहेत, त्यांना देवाचं खूप आहे
आणि ते 3-4 दिवस आठवड्यातील नॉनव्हेज खाणार नाहीत. आणि मी अशी होते की 365 डेज नॉनव्हेज खाणारी मुलगी आणि जी अक्षरशः नास्तिक मुलगी, पण तरीही आमचं जुळून आलं. ती स्टोरी वेगळी आहे. पण लग्नाच्या अक्षरशः म्हणजे 8-9 वर्षानंतर जेव्हा माझ्या आयुष्यात हा रुद्राक्ष आला, माझं आयुष्य खूप बदलून गेलं. मी रुद्राक्ष बद्दल एवढं सांगतेय कारण मी तो स्वतः वापरते. मला उगाच ते काही वाचून ऐकून सांगावंसं नाही वाटत. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर हा पहा, माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे. तर तुम्ही म्हणाल हे पार्सल तर आता आलेलं आहे आणि तू एवढं बोलतेस, तर नाही, हे पार्सल माझं आता 3रं आहे. सो फर्स्ट पार्सल जे 2 वर्षापूर्वी आलं होतं ते वापरून झाल्यानंतर मी पुन्हा महाशिवरात्रीला ऑर्डर केलं. आणि हा जो रुद्राक्ष आहे तो म्हणजे माझ्या नावावर मी ऑर्डर केलं होतं तेव्हा आला होता. आणि हे असंच मी माझ्या मिस्टरांच्या नावावर पण एक ऑर्डर केलं होतं, म्हणजे एखाद वेळ जर माझ्या नावाचं नाही आलं तर एक तरी निदान आमच्या घरी पोचावं ह्या भावनेने मी ऑर्डर केलं होतं. सो अचानक आज जेव्हा हे पार्सल आलं तेव्हा मी खुश, कारण माझ्या नवऱ्याकडे रुद्राक्ष नाहीये. मागच्या वेळेस जे आलं ते माझ्या मुलानं घेतलं, फोर्सफुली घेतलं त्यानं, हट्टानं. त्यामुळे रुद्राक्ष बद्दल मला आज बोलावं असं वाटणार आहे आणि मी बोलणार आहे. सो रुद्राक्ष आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणतं? रुद्राक्षानं आपल्याला स्पिरिच्युअल पाथ मिळतो. एक आध्यात्मिक आपण जो म्हणतो मार्ग, आपण योग्य मार्गावर जातो. मी नास्तिक असलेली इतकी आता झुकलेली आहे आस्तिकतेकडे की आज मी दररोज देवाची पूजा करते, मेडिटेशन करते, देवळात जाते, दररोज फुलं घालते, धूप लावते. म्हणजे ह्या गोष्टी मी स्वतःहून करते. आणि मी खूप लकी आहे की माझ्या मिस्टरांनी कधीही कोणत्याही बाबतीत मला फोर्स नाही केला की मी एवढं करतो तूही कर, नाही. सो आय एम रिअली लकी. तर रुद्राक्षामुळे एक कामनेस येतो आपल्या आयुष्यात. हां, तर रुद्राक्ष मला फर्स्ट टाइम कसा मिळाला, हा जो सद्गुरूंच्या साईटवरनं मिळतो तो नाही, तर मला मागच्या काही सुरुवातीला म्हणजे एक लग्नाच्या 1-2-3 वर्षानंतर मला काही नेगेटिव्ह एनर्जीज, माहीत नाही मला, पण मला त्याचा अनुभव आला. एनर्जीज म्हणजे मी काही पाहिलं किंवा फील केलं असं नाही आहे, पण माझ्या मनात जे काही विचारसरणी चालायची त्याच्यामुळे मला नेहमी वाटायचं की जे विचार माझ्या डोक्यात येत आहेत ते माझे नाही आहेत. आणि पण तरीही मी काही करू शकत नव्हते. म्हणजे अक्षरशः असा एक पॉइंट आला जेव्हा मला हा संसार नको, माझा हा नवरा मला नको, हे सुद्धा सोडून द्या, पण मला माझा मुलगाही नको. म्हणजे ते इतक्या लेवलवर जेव्हा पोचलं तेव्हा मला खूप त्रास होऊ लागला आणि मी त्यासाठी काहीतरी मार्ग शोधण्याच्या पाठीमागे लागले. सो कोणी मला म्हटलं की ज्योतिषाकडे जा, मी गेले. तसंच कोणी एका मला माझ्याच नात्यातल्या लोकांनी सांगितलं एका बाबापाशी जा. सो मी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी काही नाही सांगितलं, म्हणजे मी जे काही माझे दुखणं त्यांच्यासमोर मांडलं पण त्याच्याबद्दल त्यांनी काही नाही सांगितलं, पण त्यांनी रुद्राक्ष दिलं. आणि ते बाबा सर्वांनाच रुद्राक्ष देत होते. आम्ही जस्ट रुद्राक्ष घालून आलो आणि मी खरं सांगते, मला त्या दिवसापासून असे सगळे विचार जे काही यायचे ते पूर्णपणे गेले आणि मी रिलॅक्स झाले. म्हणजे जे मी होते अगोदर, सो मला ती फिलिंग यायला लागली. सो हा सर्वात मोठा बदल रुद्राक्षानं माझ्या आयुष्यात घडवला. सो एक म्हणजे ते नेगेटिव्ह एनर्जीज जे काय आपलं म्हणतो, माहीत नाही ती श्रद्धा अंधश्रद्धा जे काय असेल, कारण मी या गोष्टीमध्ये पण कधी विश्वास ठेवत नव्हते की असं काही असतं की कोणी चेटूक करतं म्हणतात, कोणी करणी केलं म्हणतात. मी या कोणत्याच गोष्टीमध्ये विश्वास नव्हता, पण काही अनुभव आले, काही अनुभव ऐकले लोकांकडून. सो आणि जेव्हा रुद्राक्ष आल्यानंतर माझ्या आयुष्यात जो काही बदल घडला
त्याच्यामुळे मला वाटू लागलं की जर पॉझिटिव्ह एनर्जीज असतात, जर देव असतो तर देवचार असतो, सो नेगेटिव्ह एनर्जीज पण असू शकतात. सो रुद्राक्षनं एक म्हणजे ती गोष्ट केली, दुसरी म्हणजे मला खूप शांत केलं. मी खरं म्हणजे एक थोडीफार रागिष्ट म्हणाला तर चालेल, पण घरातच, बाहेर नाही. बाहेरच्या लोकांना जर विचारलं तर ते विश्वासच ठेवत नाही. स्नेहल तू रागिष्ट शक्यच नाही. पण कुठेतरी माझ्या नवऱ्यावर किंवा मुलावर माझा रागराग व्हायचा. सो तो आता खूप प्रमाणात कमी झालाय. आणि माझा स्वतः मुलगा म्हणतो, जो 9 वर्षाचा आहे, की आई तुझ्यात खूप बदल घडलेला आहे, तू आता नाही चिडचिड करत. म्हणजे रुद्राक्ष इज व्हेरी 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 पॉवरफुल. सो मी म्हणेन की प्रत्येकानं आपल्या आयुष्यात हे पॉवरफुल टूल आणलं पाहिजे. आणि खरं सांगू तर ते फ्रीमध्ये मिळतं. सद्गुरूंच्या साईटवरती, ईशा फाउंडेशन ह्या साईटवरती आपल्याला काही पैसे न देता त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते काही महिने लावतं. हेही सांगते की असं नाही की 7-8 दिवसानंतर भेटतं, नाही. ते अक्षरशः 2-3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर सुद्धा भेटेल, पण भेटतं नक्की, हे मात्र खरं आहे. आणि जर मला त्याचे इतके पॉवर्स जर मला अनुभव आले आहेत म्हणजे ते रिअल आहे. कारण रुद्राक्ष हल्ली फेक पण असतात म्हणून ऐकण्यात आहे. मी नाही पाहिले, पण असतात. ते आर्टिफिशियली तयार केले जातात. सो जी गोष्ट आर्टिफिशियली तयार केलेली असेल त्याचा इफेक्ट चांगला नसेलच डेफिनेटली. सो आपण डोळे झाकून ईशा फाउंडेशनवरती, त्या साईटवरती जाऊन ऑर्डर करू शकता. आणि मला वाटतं महाशिवरात्रीच्या दरम्यान ते भेटतं. सो त्यावेळेस आपण ऑर्डर करायचं आहे. आणि त्याचा जो काही प्रोसिजर आहे त्याला ॲक्टिवेट करायचा किंवा क्लेन्झिंग ॲक्टिवेट करायचा, तो मी पुढच्या व्हिडिओच्या वेळेला सांगेन. पण तुम्ही प्लीज थोडं लक्ष द्या सद्गुरूंच्या व्हिडिओकडे. नक्कीच आपण ते ऐकू शकतो. तुमचं लाईफ खरंच बदलून जाईल. माझं बदललंय. सो मला वाटतं की इतर प्रत्येकाचं बदलावं. आणि आपण खरंच आध्यात्मिकतेकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप शांत वाटतं, आपल्याला आनंदी वाटतं, आपण कुठंतरी सॅटिस्फाईड, कंटेंटेड होतो. सो आपण सर्वजण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. नमस्कार.